हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 18. गतिर्भर्त्रा प्रभुः साक्षी निवासश शरणं सुहृत प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. गती भरण पोषण करणारा, प्रभू साक्षी, निवास आश्रय देणारा, सुहृद उत्पत्ती करणारा, प्रलय करणारा, स्थान निधान बीज अविनाशी असा मी आहे. गती. भगवंत श्री गती आहेत. आपण असे म्हणतो की यात किंवा अमुक विषयात मला गती आहे, म्हणजे त्याचे किंवा त्या विषयाचे मला ज्ञान आहे, मला त्याची किंवा त्या विषयाची माहिती आहे. या विश्वात नक्की माहीत करून घेण्यासारखे काही असेल तर ते म्हणजे भगवंत श्री. एक वेळ बाकी काही माहीत नसले तरी चालेल, परंतु भगवंत श्री जाणावे किंवा भगवंत श्री माहीत झाले की बाकी सर्व माहीत होते. भगवंत श्री माहीत झाले की बाकी काही माहीत असले किंवा माहीत नसले तरी फरक पडत नाही. यास्तव मानवी आयुष्य भगवंत श्रींचा साक्षात्कार घडण्यासाठी आहे. तोच आपल्या नरदेह धारणेचा एकमेव उद्देश आहे. भगवंत श्री गती घेतल्याने आपल्या मानवी जन्माची प्रगती होते. भगवंत श्रींमध्ये गती घेतल्याने आपल्या मानवी जन्माची प्रगती होते, परंतु तसे न केल्यास मात्र आपली अधोगती होते. कारण एक भगवंत श्री सोडल्यास इतर काही मिळवणे यासाठी नरदेहाचा वापर केला की आपत्ती विपत्ती ओढवते. एखाद्या विषयात गती म्हणजे वेग येण्यासाठी, एखादा विषय चटकन आकलन होण्यासाठी, एखाद्या विषयात प्रगती होण्यासाठी, एखाद्या विषयात पुढे जाण्यासाठी भगवंत श्री मार्ग दाखवतात. तेच तो मार्ग आहेत. तेव्हा भगवंत श्रींना प्राप्त करण्यासाठी मनात कसलीही शंका न आणता सुरुवात करावी. आपल्याला जसे जमेल तशी सुरुवात करावी. भगवंत श्री आपल्याला मार्ग दाखवतात. आपण त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून प्रस्थान ठेवावे. पुढे तेच आपली काळजी घेतात. गती म्हणजे शेवटचा मुक्काम, अंतिम ठिकाण, अंतिम तत्व, जन्ममरणाच्या एकूण अट्टाहासाचा उद्देश. जीवनात शेवटी जे मिळवायचे आहे ते, शेवटी जे मिळवण्यासाठी आयुष्य जगायचे असते ते. मानवी आयुष्य भगवंत श्रींना प्राप्त करून गती मिळवण्यासाठी वेचायचे असते. भगवंत श्रींची प्राप्ती म्हणजेच सद्गती. सत्याची, आत्मतत्वाची प्राप्ती म्हणजेच मुक्ती होय. भरण पोषण करणारा. भगवंत श्री सर्व भूतमात्रांचे भरण पोषण करणारे आहेत. आपण असे म्हणतो की ज्याचा कोणी वाली नाही त्याचा परमात्मा वाली असतो. परमात्मा ज्याला जन्माला घालतो त्याच्या भरण पोषणाची जबाबदारीही तोच घेतो. प्रत्येकाच्या उदरभरणाची योजना परमात्म्याने केलेली असते. पूर्वसंचित पाहून ही योजना केलेली असते. ती आपण जाणावी आणि त्याने जे काही आपल्याला दिले आहे त्यात मोठ्या संतोषाने जीवन जगून ते त्याच्याच सेवेत व्यतीत करावे. कधीही कसलीही तक्रार करू नये. परमात्म्याने जीवस्य भोजनम अशी जगण्याची एक साखळी तयार करून ठेवली आहे. ही साखळी आपोआप
कार्यान्वयित होत असते, होत राहते. येथे ऋतूंची योजना करून ठेवलेली आहे. त्यामुळे पंचमहातत्वांचे कार्य निर्विघ्न चालू राहते. कोणामुळे अडत नाही. कोणाचेही कोणामुळे अडत नाही. आपण उगीचच भार उचलत आहोत या भ्रमात, अभिनिवेशात असतो. हा मिथ्या अभिमान, अहंकार त्यागावा आणि भगवंत श्रींची लीला आकलन करून घ्यावी. प्रभू भगवंत श्री सर्वांचा परमेश्वर, सर्वेश्वर, परम आत्मा आहेत. तेच या विश्वाचे मालक आहेत. येथे कोणाचीही कशावरही मालकी नाही. येथील प्रत्येक गोष्ट त्यांनीच निर्मित केली आहे. ते येथे सतत असणार आहेत. आपण उगीचच एखादी गोष्ट मिळवल्याच्या थाटात त्यावर मालकी सांगतो. हा आपला निव्वळ भ्रम असतो. आपण येथे येताना काहीही घेऊन येत नाही. येथे आपण काहीही निर्माण करत नाही. येथे आपण काहीही नष्ट करत नाही. आणि येथून जाताना आपण काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. या विश्वात जे काही आहे ते भगवंत श्रींच्या मर्जीने इथे आहे. ते आपल्याला आपल्या आयुष्यात वापरायला मिळते. त्यामुळे आपण जीवित राहतो. ही भगवंत श्रींची आपल्यावर विशेष कृपा आहे. हे उमजून आपल्याकडील वस्तू ह्या आपल्याकडे भगवंत श्रींच्या अमानत आहेत. भगवंत श्रींची ठेव आहेत हे जाणावे. त्या जरुरीपुरत्याच वापराव्या, जपून वापराव्या. जाताना ही ठेव आपल्याला इतरांसाठी येथेच सोडून जायचे आहे याचे भान ठेवावे. भगवंत श्रींच्या वस्तूंचे भाडे म्हणून त्यांना त्यांच्याच हरिनामाचा रतीब घालावा. या परिते त्यांची आपल्याकडून अधिक काही मागणी नाही. साक्षी भगवंत श्री आपल्या प्रत्येक भल्या बुऱ्या कृतीला सतत साक्षी असतात. आजूबाजूला कुणी नाही असे पाहून जरी काही करून जावे, तो तेथे आपल्या देहातील अंतरात्मा, तो चित्रगुप्त साक्षीदार असतोच. त्याच्या नकळत आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा भगवंत श्रींना डावलून, त्यांच्यापासून लपवून आपण काहीही करू शकत नाही. ही जाणीव सतत ठेवावी. आपण जे काही करत आहोत ते भगवंत श्रींच्या साक्षीने चाललेले आहे हे भान ठेवावे. म्हणजे आपल्या हातून दुष्कृत्य होणार नाही. आपण अयोगिक कृत्य करणार नाही. आपण आत्मब्रह्माला अपेक्षित असेच आचरण करू. तसेच हेही लक्षात घ्यावे की भगवंत श्री आपल्या कृतीला केवळ साक्षी आहेत. त्यामुळे जे काही आपण करू त्याला फक्त केवळ आपण आणि आपणच जबाबदार असतो. निवास भगवंत श्री हे सर्वांचे राहण्याचे ठिकाण आहेत. भगवंत श्री हे सर्वांचे राहण्याचे ठिकाण आहेत. आपण आपली सावली ओलांडून त्या पलीकडे जाऊ शकत नाही. याचप्रमाणे आपण भगवंत श्रींपासून वेगळ्या ठिकाणी राहू शकत नाही. आपण भगवंत श्रींमध्येच जन्माला येतो. त्यांच्यातच वाढतो, जगतो आणि शेवटी त्यांच्यातच विलीन होतो. मातीचे भांडे मातीतच तयार होते. मातीचे भांडे म्हणून ते ओळखले जाते आणि जेव्हा ते फुटते तेव्हा ते मातीतच समरस होते. किडा चिखलात जन्माला येतो, चिखलातच राहतो आणि चिखलातच मरतो. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतः भगवंत श्रीच आहोत. आपण आत्मा परमात्मा आहोत. आपण सदा आत्मस्वरूपच असतो. परंतु भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेमुळे, देहादी इंद्रियांच्या भोगमायेमुळे आपण ते विसरून जातो. आपण मायेत अडकतो आणि गुरफटतो. संचित भोग उपभोगून संपवायला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. संचित भोग उपभोगून संपवायला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. यामुळे आपण आपले आत्मस्वरूप विसरून जातो. तेव्हा हे लक्षात घ्यावे की आपण मूलतः आत्माच आहोत. हे केवळ उमजायचे, जाणायचे, आकलन करून घ्यायचे तेवढे शिल्लक आहे. ते या मानवी देही जाणावे आणि आत्मज्ञान प्राप्त करावे. भगवंत श्रींना ओळखावे. आश्रय देणारा भगवंत श्री शरण येणाऱ्याला अभय देणारे, आश्रय देणारे आहेत.
कोणाला सुबुद्धी होऊन जर त्याला त्यांची सत्य ओळख झाली आणि जर तो आत्मसन्मुख झाला तर भगवंत श्री स्वतःहून त्याला आश्रय देतात, त्याला आत्मोद्धारासाठी सर्वतोपरी मदत करतात. जर कोणी भगवंत श्रींकडे 4 पावले चालला तर भगवंत श्री त्याच्याकडे 10 पावले चालतात. भगवंत श्री भावभक्तीचे भुकेलेले आहेत. भक्तीत रममाण झालेल्याची ते सर्वतोपरी काळजी घेतात. सुहृद, भगवंत श्री सुहृद आहेत. ते सर्वांचे कल्याण करणारे आहेत, ते सर्वांचे हित करणारे आहेत. देव किंवा दानव, पापी किंवा पुण्यवंत, गरीब किंवा श्रीमंत, जो कोणी त्यांच्या आश्रयाला येईल त्याला ते मोठ्या मोठ्या दयाबुद्धीने आपल्यात सामावून घेतात. ते भेद करत नाहीत. चुकल्या माकल्याला मोठ्या प्रेमाने ते आपल्याला आपलासा करतात. चुकल्या माकल्याला मोठ्या प्रेमाने ते आपलासा करतात. उत्पत्ती करणारा विश्व आणि त्यातील वस्तुजगत हे सर्व काही भगवंत श्रींपासून उत्पन्न होत असते. येथील प्रत्येक वस्तू भगवंत श्रींनी अगोदरच निर्माण करून ठेवलेली असते. शास्त्रज्ञ एकही वस्तू निर्माण करत नाही. ते केवळ एखाद्या वस्तूचा शोध लावतात. ते वस्तूचे रूप, आकार, गुणधर्म बदलतात. ते वस्तू तोडतात, जोडतात, मोडतात, परंतु मूलतः ते काहीही निर्माण करू शकत नाही. निर्मिती केवळ भगवंत श्रीच करतात. प्रलय करणारा, जसे भगवंत श्री उत्पत्ती करतात तसेच ते प्रलय म्हणजे त्याचा नाशही करतात. आपण कोणतीही गोष्ट नष्ट करू शकत नाही. आपण आपल्या परीने नष्ट केलेली वस्तू वेगळ्या रूपात, आकारात, गुणधर्मात नेहमीच शिल्लक असते. एखादी वस्तू आपण जाळून नष्ट केली तर ती राख मातीत मिसळून खताच्या रूपाने शिल्लक राहील. खत जर झाडाला घालून नष्ट केले तर ते खत झाडाच्या फळाच्या, फुलाच्या, पानाच्या रूपाने शिल्लक राहील. अशा प्रकारे भगवंत श्रींनी निर्माण केलेले आपण काहीही नष्ट करू शकत नाही. केवळ भगवंत श्रीच प्रलय करू शकतात. आपली निर्मिती स्वतःत सामावून घेऊन, स्वतःत विलीन करून घेऊन नष्ट करू शकतात. स्थान, प्रलयानंतरही जोपर्यंत भगवंत श्री आपल्याला स्वतःत सामावून घेत नाहीत, आपल्याला स्वतःत विलीन करून घेत नाहीत, तोपर्यंत आपण नष्ट होत नाही. आपले संचित भोग आपल्याला चिकटलेल्या अवस्थेत आपण तसेच राहतो. प्रलयानंतर जेव्हा पुन्हा उत्पत्ती होते तेव्हा आपण आपले संचित उपभोगून संपवण्यासाठी येथे पुन्हा जन्म घेतो. तोपर्यंत आपण भगवंत श्रींमध्येच राहत असतो. यालाच येथे स्थान असे म्हटलेले आहे. निधान, जेव्हा भगवंत श्री आपल्याला स्वतःत सामावून घेतात, स्वतःत विलीन करून घेतात, तेव्हा आपण भगवंत श्रींमध्येच सामावले जातो. आपण मुक्त होतो. यास्तव त्याला येथे निधान असं म्हटलेलं आहे. हेच आपले निजधाम असते. हेच आपले वास्तविक नित्यधाम असते. जेव्हा त्यांना आपल्याला काही त्यांचे काम द्यायचे असेल तेव्हा आपण त्यांचे काम करायला त्यांच्या इच्छेने, त्यांच्या आज्ञेने, त्यांच्या मर्जीनुसार त्यांना पाहिजे तेव्हा पुन्हा जन्म घेतो. बीज, भगवंत श्री विश्वाचे म्हणजेच मूळ बीज आहेत. येथे जेव्हा हे विश्व किंवा अन्य काहीही नव्हते तेव्हा सर्वत्र परम ब्रह्म पसरलेले होते. त्यातील परम आत्मा, ती विश्व चेतना, ते योगेश्वर या परम ब्रह्मात संचार करत होते. या परम आत्म्यामधून, या विश्व चेतनेमधून, योगेश्वरामधून हे विश्व निर्माण झाले. याचा अर्थ जेव्हा येथे काहीही नव्हते तेव्हा भगवंत श्री होते. त्यांना कोणीही निर्माण केलेले नाही. त्यांचे कोणीही पोषण करत नाही. ते कधीही लय होत नाहीत, नष्ट होत नाहीत. ते सदा सर्वदा असतात. त्यांच्यातून येथील सर्व काही निर्माण झाले आहे. निर्माण करण्याची, सृजन करण्याची शक्ती केवळ या मूळ विश्व चेतनेतच आहे. म्हणूनच येथे भगवंत श्री सांगत आहेत की ते सर्वस्वाचे बीज आहेत. अविनाशी, अविनाशी. आतापर्यंत आपण 12 गोष्टी पाहिल्या. या सर्वांचे सारांश, तात्पर्य म्हणजे परमात्मा भगवंत श्री अव्यय आहेत.
ते विश्व चेतना आहेत, त्यांच्यापासूनच येथे सर्व काही विश्व निर्माण झाले आहे. ते त्यांच्यामुळेच पोषण केले जाते आणि हे विश्व त्यांच्यातच सामावले जाते, लय होते, विलीन होते. हरिओम.